विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय साक्री, जिल्हा धुळे वनस्पतीशास्त्र विभागामार्फत 3 दिवसीय शैक्षणिक सहल कोकणातील वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी निघाले आहे. श्रीवर्धन हे कोकणातील रायगड जिल्ह्यातील तालुक्यातील ठिकाण असून तीर्थक्षेत्र म्हणून समुद्रकिनारा लाभलेलं निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीवर्धन या नावाविषयी कथा सांगितली जाते. गावातील लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातील विष्णूच्या हातात एक विशिष्ट क्रमाने पद्म, चक्र, गदा व शंख ही अशी आयुधे आहेत. म्हणूनच या विष्णूला श्रीधर म्हटले जाते. त्या स्त्रीच्या अस्तित्वामुळे वर्धन झालेले गाव म्हणजे श्रीवर्धन. या निसर्गरम्य गावाच्या उत्तरेस तांबडीचा डोंगर व पश्चिमेस समुद्र किनारा आहे, तर दक्षिणेस असलेल्या खाडीत हे गाव आखीव रेखीव असे नटलेले आहे. 3 किलोमीटर लांब, अतिशय स्वच्छ आणि अतिशय शांत आहे. श्रीवर्धनचे मुख्य आकर्षण आहे समुद्रकिनाऱ्याभोवतीचा परिसर. फिरायला खूप छान, उत्साही वाटते. तेथील वातावरण देखील शांत आहे. या परिसरात फिरत असताना अधूनमधून येणारी लाट तुमचे पाय धुवून टाकेल. येथील सूर्यास्त विशेषतः आकर्षक आहे. या ठिकाणी डुबकी मारणारा सूर्य, सोनेरी येणाऱ्या लाटा आणि अधूनमधून लाटा ओलांडणारी बोट हे पाहण्यासारखे आहे. समुद्र किनारा पाहून झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी थांबलो आणि मनसोक्त असा जेवणाचा आनंद घेतला. हरिहरेश्वर या दिशेने आम्ही निघालो होतो. जात असताना हनीकॉम्ब विदरिंग ही एक प्रकारे नैसर्गिक वितरणाची प्रक्रिया आहे, ज्यात खडकांवर समुद्राच्या पाण्याचा परिणाम होऊन त्यावर बारीक छिद्र आणि कोटी तयार होतात. त्यामुळे खडकांचा पृष्ठभाग हनीकॉम्बच्या आकारासारखा दिसतो, ज्यामुळे त्याला हनीकॉम्ब विथरिंग असं म्हटलं जातं. समुद्राच्या पाण्या आणि वाऱ्यांमुळे यांत्रिक प्रक्रियेमुळे खडकांवरती ताण येतो आणि त्यामुळे खडकातील पृष्ठभागातील काही भाग हा कमजोर होऊन तुटतात. समुद्राच्या पाण्यातील खारटपणा आणि लाटांच्या गतीने होणारे घर्षण या प्रक्रियेला अधिक गती देतात. समुद्र किनाऱ्यावरील खडकांवर हे प्रकार विशेषतः दिसून येतात. उदाहरणार्थ शार्क फिन्स, पाण्याच्या लाटा किंवा ज्वारांची हालचाल या सगळ्यांमुळे खडकांच्या पृष्ठभागावर हनीकॉम्ब आकाराची तयार होतात. हनीकॉम्ब विथरिंग खडकाच्या टिकाऊपणाला धक्का देऊ शकतो आणि अशा स्थितीला त्या खडकांचा तुकडा पटकन तुटून पडू शकतो. हरिहरेश्वर फिरून झाल्यानंतर आम्ही पुढील प्रवासासाठी आंजर्ले समुद्रकिनारा या ठिकाणी निघालो. हा मार्ग समुद्रातून होता. यासाठी आम्ही जेट्टीची वाट पाहिली व थोड्या वेळाने आम्ही सर्वजण जेट्टीमध्ये बसलो आणि एका कडेवरून आम्ही दुसऱ्या कडेला निघालो. या ठिकाणी जेट्टीमध्ये बसल्यानंतर विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे याचा आनंद घेतला. कदाचित पहिल्यांदाच हे सर्व जेट्टीमध्ये बसले होते, त्यामुळे सर्वांना प्रसन्न असं वाटत होतं आणि समुद्रातून प्रवास करताना सर्वांना खूप छान असं फिलिंग येत होतं. जेट्टीमध्ये प्रति व्यक्ती खर्च हा 30 रुपये येतो आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे जर मोठी गाडी असेल तर वेगवेगळ्या गाडींप्रमाणे हा खर्च वेगळा असतो. आम्हाला साधारण आमच्या गाडीला 200 रुपये असा खर्च आला. जवळपास 15 मिनिटांनी आम्ही किनाऱ्यावरती पोहोचलो आणि पुढील प्रवासासाठी तयार झालो.
पुढे जात असताना आम्हाला पूल लागला. तो पूल नदीचा होता. जी समोर नदी दिसते ती समुद्राला जाऊन मिळते. या नदीमध्ये आम्हाला मँग्रोव्हचं जंगलही पाहायला मिळालं. थोड्याच विश्रांतीनंतर आम्हाला अंजर्ले समुद्रकिनारा लागला. हा समुद्रकिनारा अतिशय शांत आहे. या समुद्रकिनाऱ्यावरती भरपूर पर्यटक येत असतात. या ठिकाणी आम्हाला लाईट हाऊसही पाहायला मिळालं. अंजर्ले समुद्रकिनाऱ्यावरतीच आम्हाला रात्र झाली. नंतर आम्ही समोर दापोली या ठिकाणी किसान भवन कृषी विद्यापीठामध्ये आम्ही मुक्काम केला आणि सकाळी 7 वाजता आम्ही आसूद या ठिकाणी येऊन पोहोचलो. आसूदबाग दापोली हे नारळ आणि सुपारीच्या झाडांनी आच्छादलेले शांत गाव आहे. या गावात केशवराज मंदिर आहे. आसूदबाग हे दापोली हर्णे रस्त्यावरती आहे. सरळच दापोलीपासून हर्णे रस्ता पकडून 6 किलोमीटर गेल्यानंतर आसूदबाग लागते. आसूदबाग हे निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेले गाव आहे. या गावातील निसर्ग सौंदर्य अनेक मराठी साहित्य कृत्यामध्ये अजरामर झालेले आहे. आसूद बागेमध्ये केशवराज मंदिर आहे. केशवराज मंदिर हे विष्णूचे मंदिर आहे. आसूद बागेमध्ये असलेल्या गोमुना मुखातून आलो आहोत सुपारीच्या बागेमध्ये. या ठिकाणी केशवराज महामंदिर आपल्याला पाहायला मिळतं. दापोलीच्या निसर्गरम्य भागात उभे असलेले केशवराज मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या परिसरातील हिरवेगार जंगल आणि पक्ष्यांचा किलबिलाट करणारे वातावरण मन प्रसन्न करणारे आहे. केशवराज मंदिरात जाणे म्हणजे निसर्ग आणि धर्म यांचे सुंदर संगम अनुभवण्यासारखे आहे. आम्ही चाललेलो आहोत आसूद बागेमध्ये आणि सुपारीची झाडं खूप छान प्रकारे इथे बघायला भेटतात. हे बघा, एका छोट्या टेकडीवर केशवराजाचे मंदिर आहे. तिथे जायची वाट सुपारीच्या वाडीतून जाते. मातीच्या पायऱ्या आहेत. 50 उतरायच्या आणि मग नदी आहे. ती ओलांडून पलीकडे गेलं की 150 मातीच्या पायऱ्या चढायच्या. आजूबाजूला आंब्याची रात्यांब्याची झाडे आहेत. वर टुमदार दगडी मंदिर आहे. मंदिराकडे जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच उंच अशी सुपारीची झाडे पाहायला मिळतात. थोड्याच वेळाने आम्ही मंदिराजवळ येऊन पोहोचलो. मंदिराजवळ वातावरण अतिशय प्रसन्न असं वाटत होतं. मंदिरात काळ्या दगडाची केशवराजाची मूर्ती आहे. सुंदर लाकडी मंडप आहे. तिथे गारवा आहे. छान वारा असतो. तिथे एक काळ्या दगडातील गोमुख आहे. त्यातून सतत 24 तास 12 महिने पाणी वाहत असते. स्वच्छ गार पाणी वरून डोंगरातून एक झरा वाहतो. तेच पाणी गोमुखातून वाहत राहतं. त्या झऱ्याच्या कडेने जात जात
त्या भूजलासाठ्याच्या उगमापर्यंत जायची वाट डोंगरातून हिरवाईच्या मधून जाणारी वाट आहे. मंदिराच्या आवारात घनदाट अशी सुपारीची बाग असल्या कारणांमुळे येथील वातावरण अतिशय थंड आणि प्रसन्न वाटतं. आसूतबाग फिरून झाल्यानंतर आम्ही नंतरचा प्रवास हा दापोली कृषी विद्यापीठ या ठिकाणी हॉर्टिकल्चर विभागामध्ये येऊन थांबलो. विद्यापीठामध्ये शेतीसाठी संशोधन कशा प्रकारे चालतं हेही आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं. या ठिकाणी प्रामुख्याने आंब्याच्या प्रजातींचा शोध लावला जातो. तसेच हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिस कशा चालल्या जातात याचं प्रात्यक्षिकही या ठिकाणी देण्यात आलं. नंतर आम्ही विद्यापीठामध्ये विविध प्रकारच्या मसाल्यांचे झाडेही पाहिली. थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला काळी मिरीही पाहायला भेटली. काळ्या मिरीवरती कशी प्रक्रिया केली जाते हे आम्हाला विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी खूप छान प्रकारे समजून सांगितलं व प्रात्यक्षिकद्वारे या ठिकाणी आम्हाला समजून सांगितलं. तसेच तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला मसाल्यांच्या झाडांविषयी माहिती दिली व मसाल्यांच्या झाडांची लागवड कशा प्रकारे केली जाते याचंही आम्हाला माहिती देण्यात आली. झाड मरत नाही पण साधारण ह्या करायची असतात ना म्हणजे एवढ्या गाडीचे ते योग्य असतात पण तेच फक्त असं वेगळं त्याचा पण तेवढं नाही पण तेच मसाल्यांच्या झाडांविषयी खूप छान प्रकारे माहिती सांगितल्याबद्दल प्राध्यापक वाघमोडे सरांनी मॅडमांचे आभार मानले. धन्यवाद. ठीक आहे, जर पुढे आलं तर मला
कृषी विद्यापीठ पाहिल्यानंतर आमचा नंतरचा प्रवास हा प्रतापगडाच्या दिशेने निघाला. छत्रपती शिवाजी महाराज की किल्ल्यावरती महाराजांचा खूप छान असा पुतळा पाहायला मिळतो. या ठिकाणी सर्व मावळे येऊन महाराजांचे दर्शन घेतात. किल्ला पाहिल्यानंतर आमचा पुढील प्रवास हा बामणोलीच्या दिशेने निघाला. बामणोलीमध्ये आम्ही रात्रीचं जेवण केलं व या ठिकाणीच आम्ही मुक्काम केला. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. सकाळी सकाळी बोटिंगसाठी आम्ही लवकर निघून गेलो. वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला जाण्यासाठी आपल्याला बोटीने पाण्यातून प्रवास करावा लागतो. साधारण 1.5 तास बोटीने प्रवास करून आपण वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला जातो. या ठिकाणाचं नैसर्गिक वातावरण पाहून मन खूप भारावून जातं. चला, हा तुम्ही बघू शकता आम्ही आता सोटा किल्ल्याला चाललेलो आहे आणि इकडं सगळीकडे बघितलं तर कोयना नदीचं या ठिकाणी आपल्याला पाणी दिसतंय.
इतिहासवर नमूद केल्याप्रमाणे हे अभयारण्य कोयना जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे. कोयना नगर ते महाबळेश्वरच्या जवळील तापोळा या 60 ते 70 किमी अंतरापर्यंत नदीच्या कडेकडेने हे जंगल पसरलेले आहे. ढोबळमानाने अभयारण्याचे 3 मुख्य विभाग पडतात: महारखोरे, वासोटा व मेट इंदवली. कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून सातारा जिल्ह्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलामध्ये कोयना अभयारण्याचा समावेश होतो. हे अभयारण्य कोयना धरणाच्या भिंतीमागील शिवसागर जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे. इतिहासात हे जंगल जावळीचे खोरे म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ 426 चौरस किलोमीटर असून याला 1985 मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता घनदाट असं जंगल आहे आणि या ठिकाणी पक्ष्यांचा असा खूप सुंदर असा आवाज येतोय. इथे विविध प्रकारचे पक्षी झाले, प्राणी झाले तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच त्याप्रमाणे आपल्याला ज्या ठिकाणी दुर्मिळ अशा वनस्पती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हे जे जंगल आहे हे कोयना अभयारण्य या नावाने ओळखलं जातं. व्याघ्र प्रकल्प आहे. तर या ठिकाणी आपल्याला वाघ वगैरे असे भरपूर सारे जे जंगली प्राणी आहेत तर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. आता इथून समोर आल्यानंतर आपल्याला एक कमान भेटते. सह्याद्री व्याघ्र राखीव अशी एक कमान आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ती कमान आपल्याला आता लागलेली आहे. जवळजवळ 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही या कमानीपर्यंत येऊन पोहोचले आहोत. हा प्रोजेक्ट सह्याद्री टायगर रिझर्व फॉरेस्ट असा हा एक प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी नावही दिसत असेल तुम्हाला. तर असं घनदाट जंगल आणि जंगलाच्या वाटेतून आपल्याला वासोटा किल्ला बघायला भेटतो. सुंदर असं निसर्गाचं या ठिकाणी आपल्याला दर्शन घडून येतं. प्रवासाचा मार्ग सुरू झालाय. बघू शकता अनिकेत सर. हॅलो. या ठिकाणी आपल्याला ट्रेकिंगचा अनुभव आता खूप सुंदर असा येणार आहे. तर इकडं टीम पुढे गेलेली आहे. बघा इकडं दिसतंय सगळे कसे आहेत. चला सुंदर अशा प्रकारे ट्रेकिंग होणार आहे आजचं. खायचं हे काय इथे खंड्या नावाचा पक्षी सुद्धा आहे. पक्षी भेटला. किती राहील. चलो बाय. आम्हाला निटम सापडलेला आहे जो की दुर्मिळ आपल्याला बघायला भेटतो. जिम्नोस्पर्म मध्ये येतो हा. तर हा खूप असा मोठा निटमचं वेल आपल्याला बघायला भेटतो. चला
येथील जंगलाचा समावेश दमट विषवृत्तीय सदाहरित जंगलामध्ये होतो. महाराष्ट्रात असे जंगल इतरत्र केवळ महाबळेश्वर येथेच आहे. जंगलतोड कमी असल्याने महाराष्ट्रात इतरत्र न आढळणारे वृक्ष कोयना जंगलात दिसून येतात. प्रचंड वृक्ष, त्याखाली मध्यम उंचीच्या वनस्पती, कारवी, वाकटी यासारख्या, त्याखाली नेचाऱ्यासारख्या वनस्पती व त्याखाली गवतासारख्या वनस्पती असे एकाच जागी 4 स्तरातील वनस्पतींनी येथील जंगल घनदाट केले आहे. तसेच विविध प्रकारच्या लहान मोठ्या आणि अजस्र वेलींनी देखील हे जंगल येथील इंच ना इंच व्यापला आहे. अंजनी, जांभूळ, हिरडा, आवळा, ऐन, आंबा, भोमा, काटक, उंबर, जांभा, बिबा, शिकेकाई, गारंबी, करवंदे, रानमिरी, तोरण, दाहिटी, कडीलिंब, मरुडशिंग या येथे आढळणाऱ्या वनस्पती आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील वन्य प्राण्यांची सर्वाधिक घनता या अभयारण्यात आहे. जंगल अतिशय घनदाट व दुर्गम असल्याने वन्य प्राण्यांची गणती करणे येथे अवघड आहे. हरिणांमध्ये सांबर, भेकर व पिसोरी आढळतात. इतर प्राण्यांमध्ये माकडे, वानरे, तरस, कोल्हे, खोकड, उंदर, मांजरे, साळींदर तसेच रात्रीच्या वेळात रानससेही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ट्रेक करत करत आता वासोटा किल्ल्याकडे जात आहोत. भरपूर वरती आलो आम्ही ट्रेकिंग करून. वाटा सरळच आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच उंच झाडं विविध प्रकारचे बघायला मिळतात. पक्ष्यांचा किलबिलाट आहे. तसं सुंदर असा निसर्ग बघायला मिळतो. तुम्हाला कसं वाटतं इथं? असा अनुभव जन्मात आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आम्ही एच जी पाटील कॉलेज साक्री या ठिकाणाहून आलो आहोत, धुळे जिल्ह्यातून. तर आमचा हा आजचा 3रा दिवस आहे आणि प्रचंड आम्हाला या ठिकाणी आनंद होतोय. वासोटा किल्ला चढत असताना जवळपास आम्ही 1.5 ते 2 तास आम्ही बोटीतून आम्ही पाण्यातून आलेलो आहोत. त्याच्यानंतर मग वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी तिथून आम्ही ट्रेकिंग करत करत आता जवळजवळ आम्ही निम्मा किल्ला सर केलेला आहे. तर आम्ही आता प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारणार आहे की कोणाला या ठिकाणचा अनुभव कसा वाटतोय. तर आता प्रत्येकाला विचारतो. सगळ्यांनी सांगा तुम्हाला या ठिकाणी कसं वाटतंय? जोशात बोला. कसं वाटतंय? प्रत्येकाला विचारा. सरांकडे विचारण्यापेक्षा अगोदर दम पावते सगळ्यांना. तसंच बोलायला पाहिजे. मस्त आहे. जोडून घ्या. खूप छान वाटलं आणि नील पक्षी पण बघितलं आम्ही. नील पक्षी वा निटम पाहिलं सांगा. झाडे बघायला भेटले आणि आता घ्या. कॅमेरा येतोय आता. हा बोलो. इथं आल्यावर आम्हाला खूप प्रकारचे वेगवेगळे पेसेस भेटले आणि सरांनी पण चांगलं गायडन्स केलं. आणि म्हणजे हा वासोटा किल्ला ट्रेकिंग करताना मला एवढा आनंद झाला, तो आनंद माझ्या आयुष्यभर अविस्मरणीय राहील. खरंच खूप भारी वाटलं आम्हाला सगळ्यांना. खूप छान वाटलं. तिला दम लागलेला आहे. ओके हे बघा आता आम्ही आलेलो आहोत जवळजवळ वासोटा किल्ल्याच्या जवळ आलेलो आहोत. 1 किलोमीटरचा फक्त आता ट्रेक राहिलेला आहे. या ठिकाणी दिसतोय बघा इकडे बांध दाखवलेला आहे. वासोट्याकडे वरती किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे. तर आता 1 किलोमीटर राहिले. आता आम्ही परत एकदा ट्रेक करायला सुरुवात करणार आहे. दम तर लागलेला आहे सगळ्यांना. भारी वाटतंय आम्हाला चढून. खूप छान वाटलं. खूप छान वाटतंय बघा. वरती गेले आमच्या ते मित्र वरती निघून गेले. आम्हाला दम लागलाय म्हणून आम्ही थोडं थांबलो. चला बाय. चला बाय. चला परत भेटू. जेवायला भेटू. जेवायला नाही कधी घोडा कधी बसत नाही, लोळतो. हा बसत आणि तो लोळतो का म्हण त्याचा पाठीचा कणा आहे ना तो मोडतो. बरोबर आहे. तो मोडला की परत उठतो चालतो. आणि आराम करायचा असेल तर एक पाय वरती असा आणि एक पाय बघायचं. 4 पायांचा आराम करतो. एक पाय वरती घेऊन असा. एकच पायावर 3 पायावर उभा राहतो आणि 1 पाय वर असतो. उभा राहतो आणि एक पाय आराम करतो. त्याचं वजन असतं.
अल्टरनेट अल्टरनेट एका पायावरच चला 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 जसं त्याला समजेल की आता टाइम झालेला आहे पिल्लं बाहेर निघाल डायरेक्ट ती अंडी काय जशी असतात सोडून पळून जातो निघून जातो का आता ते दिवस कुठे त्याला त्या पिल्लांना खाऊ शकतो त्यामुळे डायरेक्ट निघून जातो ते फक्त नागच कोबरा आहे ना तो इंडियन कोबराला खातो प्लस त्याची जर जास्त बुकेल झाला असेल तर त्या पिल्लांना पण खाऊ शकतो त्यामुळे त्याची मादी असते ते डायरेक्ट निघून जाते आणि पिल्ला अशीच वाऱ्यावर मग ज्या पिल्लं जलामल्या जर एक चावा घेतला पिल्लाने तर 20 हत्ती मारू शकतो एवढं विष स्ट्रॉंग असतं इमॅजिन करा तुम्ही. 20 हत्ती एक बाईटनं पण आणि सगळ्यात जास्त खतरनाक आपला नॉर्मल कोबरा असेल किंवा गेम कोबरा असेल त्याच्यामध्ये लहान पिल्लं जास्त मोठ्या याला माहीत असतं मोठ्या सापाला नागाला की आपण विष किती प्रमाणात सोडलं पाहिजे साईज बघून समोरचं जे त्याचं इनेमी आहे तेवढं बघूनच विष सोडतो आणि पिल्लांना माहिती असतं एकदा चावलं की पिल्लं जर चावलं लहान मुलांना किती खायचं कळत नाही तुमचं किती सोडायचं कळत नाही पाणी नाही ते आता आम्ही पूर्ण वरती सोडून आलेलो आहोत तर त्या ठिकाणी बघा तिकडं दिसते तुम्हाला नदी आणि त्या तिथून इथपर्यंत आम्ही ट्रेक करत आलेलो आहोत दिसतंय तुम्हाला तिकडं पाणी दिसतंय तर तिकडून आम्ही आता ट्रेक करत आलेलो आहोत अमेझॉन सारखं जंगल दिसते पूर्ण अमेझॉन सारखे तर अशा ठिकाणी या ठिकाणी दुर्मिळ अशा सुंदर फुलांच्या प्रजाती पाहायला मिळतात. सर्वांचे डबे उघडलेले आहेत मस्त दमल्यानंतर जेवणाचा आस्वाद घेताना सगळेजण आता टाइम लागला या जेवायला चला मम्मी भाजी आणि पोळ्या जेवायला मला तर खूप भूक लागलेली आहे चढून लागलोय आम्ही तरी येऊन जेवणाला बसलो नाही खूप भूक लागली. जेवण झाल्यानंतर आम्ही पुन्हा फिरायला सुरुवात केली. या ठिकाणी कोकणखडा आम्हाला पाहायला मिळाला. उंच उंच असे सुळे या ठिकाणी होते. समोर तुम्हाला दिसत असेल अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतं. डोंगरांच्या मध्ये घनदाट असं आपल्याला जंगल पाहायला मिळतं. माझा एक होतं एक काढून घे. हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवाय. जय जिजाऊ जय शिवाय. किल्ल्यावरती
मारुती रायाचे प्राचीन मंदिर पाहायला मिळते. भरपूर पर्यटक या ठिकाणी येतात आणि थोडीशी विश्रांती घेतात. मंदिराची सध्याची अवस्था बिकट आहे, पण हे प्राचीन मंदिर इतिहासाची अनुभूती देते. किल्ल्यावरती प्राचीन असं पाण्याचं कुंड पाहायला मिळतं. आपल्या जवळील पाणी संपल्यानंतर पाण्याची बॉटल आपण या कुंडामधून भरून घेऊ शकतो. आजारी पडलं किल्ल्याच्या बाजूला उंच उंच डोंगररांग पाहायला मिळते. या ठिकाणी आपण एखादा आवाज दिल्यावरती आपल्याला तो फिरून आवाज येतो. ऐकायला खूप छान वाटतं, म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी थोडा वेळ घालवला. यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. आता आम्ही वासोटा किल्ल्यावरून उतरत आहोत. तुम्हाला ऐकू येत असेल, इथे भरपूर अशा पक्ष्यांचा आवाज येतोय. दुर्मिळ असे पक्षी आहेत, त्यांचा किलबिलाट तुम्हाला या ठिकाणी ऐकायला येत असेल. असं प्रसन्न वातावरण आहे. आणि ह्या वेळेला जवळपास सर्व जे पर्यटक असतात, जे वासोटा जंगल ट्रेक करण्यासाठी आलेले असतात, हे जनरली उतरत असतात. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, डेन्स फॉरेस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. विविध प्रकारचे जे काही वनस्पती आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे म्हणतो प्राणी असतात, तर ते हे दोन्ही प्रकारचे फ्युना आणि फ्लोरा आपल्याला या प्रोजेक्टमध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये बघायला भेटतो. प्रजाती आहेत. तसंच या ठिकाणी दुर्मिळ असणारा असा निटम, जो की जिम्नोस्पर्म आहे, तर तो वेलही या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. दुर्मिळ आहे. अशा पद्धतीनं या जंगलामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणीही बघायला भेटतात, पक्षी आहेत. तसं तर हा जो काही वासोटा जो काही हा जंगल ट्रेक आहे किंवा हा जो काही प्रोजेक्ट आहे, याला व्याघ्र प्रकल्प असं ओळखलं जातं. याच्यामध्ये वाघसुद्धा आपल्याला आढळून येतात. पण हा जो रस्ता आहे, हा रस्ता जवळपास या रस्त्यावरून खूप पर्यटक दररोज या ठिकाणी किल्ल्याकडे जात असतात. आणि याच्यामुळे रस्त्यावरती काही प्राणी येत नाहीत, पण पक्ष्यांचा आवाज आपल्याला ऐकायला भेटेल आणि भेटतो. अशी सुंदर सहल विद्यार्थ्यांसाठी जर आयोजित करायची असेल तर वासोटासारखा हा जो काही जंगल ट्रेक आहे, तर जीवनात एकदा तर केला पाहिजे असं मला वाटतं. एवढं छान फॉरेस्ट आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. आपल्या इकडे मार्ग आहे, आपला मार्गच तिकडे आहे आपला. इकडे चला.
आपल्या बोट जाऊ इकडून जाऊ आपण आता मोबाईल हा चला 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 पुढे चला